नाही, धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं भाषण झालं त्यावेळेला मी नव्हतो, परंतु आपल्या माध्यमातून मी थोडंसं ते ऐकलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते एक षडयंत्र होतं. आता षडयंत्र होतं तर हे कोणी रचलं ते षडयंत्र? एक तर म्हणजे उद्धव ठाकरे ते षडयंत्र रचू शकत नाही. कोणी रचलं? कोणी? काँग्रेस रचू शकत नाही. मग हे काही राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की बी जे पीच्या लोकांनी षडयंत्र रचलं याची काहीच माहिती नाही. मला एवढं मात्र आठवतं की त्यावेळेला मीटिंग सुरू होत्या आणि म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि पवारसाहेब, आणि याच्यामध्ये खरगे जे आहेत काँग्रेसचे त्यांचं आणि पवारसाहेबांचं काहीतरी थोडासा वाद झाला आणि पवारसाहेब रागानं निघून गेले. आणि त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची मीटिंग जी आहे ह्या चालल्याच होत्या आमच्या राष्ट्रवादीच्या. त्याप्रमाणे 8 वाजता एका ठिकाणी मीटिंग्स बोलवली गेली, परंतु त्या मीटिंगला अजितदादा काय हजर नव्हते. म्हटलं कुठे कामामध्ये अडकले असते. दुसऱ्या दिवशी जे आहे जेव्हा टी व्ही लावले 8-9 वाजता त्यावेळेला लक्षात आलं की अजितदादांचा शपथविधी झालेला आहे. मी ताबडतोब पवारसाहेबांकडे गेलो. त्या पवारसाहेबांनी तोपर्यंत उद्धव ठाकरेंना पण फोन केला होता आणि सांगितलं होतं की आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे काय, आणि हा प्रयत्न जे काही झालेला आहे काय हे होणार नाही याची आपण काळजी घेण्यासाठी कामाला लागूया. मी त्यानंतर आम्ही सगळे गेलो. आता आम्हाला काही कल्पना नव्हती असं काय अगोदर कोणाचं ठरलं नाही ठरलं काय, अचानकच हे सगळं झालं. आणि त्यामुळे मग जे आम्हीसुद्धा जे आहे हे गेलेले इकडे तिकडे गेलेले आमदार किंवा न गेलेले आमदार ह्या सगळ्यांना गोळा करायला आम्ही सुरुवात केली. हे मला माहिती आहे. आणि त्यानुसार मग पुढे जे आहे मी प्रत्यक्ष अजितदादांच्या घरी गेलो की तुम्ही असं करू नका. परंतु मग दुसऱ्या दिवशी जे आहे कोर्टाचा निकाल आला. त्या निकालाच्या नंतरसुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आता एक फार कठीण झालेलं आहे तुमची पुढची वाटचाल, तर तुम्ही जे आहे आता हे सगळं सोडून द्या आणि पुन्हा येता पवारसाहेबांकडे परत या. आणि मग त्यानुसार मग आमची जी राष्ट्रवादी काँग्रेसची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व आमदार हजर होते. त्यावेळेला मीच ठराव मांडला की अजितदादा ठीक आहे चुकले असतील, परंतु त्यांना परत आपल्या पक्षामध्ये आपण घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग अजितदादा त्या मिटिंगमध्ये सुद्धा त्यांना आणण्यात आलं आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री कुणाला करायचं यावेळेला सुद्धा जे आहे मी सांगितलं अजितदादांनाच उपमुख्यमंत्री करा, हे सुद्धा मी सांगितलं. आता त्याच्यामुळे काही लोक ज्यांना वाटत होतं की अजितदादा नाही तर आता आपण उपमुख्यमंत्री होऊ, त्यांना थोडंसं वाईट वाटलं. माझ्याबद्दल थोडासा रागसुद्धा त्यांना आला, परंतु मला त्यावेळेला ते योग्य वाटलं. हे आपल्याला करणं आवश्यक आहे. त्या वेळेला मी ते केलं. आता काल त्यांनी जे काही सांगितलं त्याचा रोख कुणाकडे होता आम्हाला तर काही कल्पनाच नाही, ते त्यांनाच विचारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.